समता समाज विकास संस्था संचलित आदर्श विद्या मंदिर शाळेचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न. नाशिक रोड पूर्व विभागातील समता समाज विकास संस्थेचे आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष 23-24चा वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून नुकत्याच 5 राज्यांचा प्रवास ज्यांनी सायकलिंग करून पूर्ण केला असे केंद्र प्रमुख श्री ईश्वरजी चव्हाण सर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 2 दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन वैकुंठवासी माधवराव गोपालराव आवटे शैक्षणिक संकुलनात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या ऑनररी सेक्रेटरी तथा शाळेच्या प्राचार्या सन्माननीय श्रीमती मनीषा विस्पुते मॅडम यांनी आपल्या मनोगतातून केले. विद्यार्थी मित्रांनो, बिन पैशाचा डॉक्टर म्हणजे व्यायाम असं मला वाटतं की जिथे पैसेच लागत नाही, पण मात्र आपलं जर आपण व्यायाम व्यवस्थित केला तर आपलं शरीर कसं राहतं, प्रसन्न राहतं, सुदृढ राहतं आणि आपोआपच ज्याचं मन शरीर ज्याचं तंदुरुस्त असतं त्याचं मन आपोआपच प्रसन्न होतं. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना प्रमुख अतिथी सायकलिस्ट आणि केंद्र प्रमुख ईश्वरजी चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना आधुनिकतेची कास धरावी व आरोग्य कसे जपावे यासाठी मार्गदर्शन केले. माझा सहकारी, माझा वर्गमित्र, इथं शत्रुत्व अजिबात आणू नका. जिंकणार आहे, दोन्हीपैकी एक जिंकणार आहे. या 2 दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन मशाल प्रज्वलने झाले. या महोत्सवामध्ये क्रीडा विभागाने वैद्यकीय पथकाची निर्मिती केलेली होती. त्याचप्रमाणे खेळाडूंना सकस आहार पुरावा म्हणून शालेय पोषण आहार समिती मार्फत सकस आहार, त्यात केळी व अंडी सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. हा महोत्सव ताणतणावाविरहित आणि मैत्रीपूर्ण होण्यासाठी क्रीडा विभागामार्फत विद्यार्थ्यांना क्रीडेची शपथ देण्यात आली. क्रीडा महोत्सवात सचोटीने भाग घेऊया. क्रीडा महोत्सवात होणाऱ्या क्रीडा प्रकारात आम्ही उत्साहाने सहभागी होऊन उत्तम खेळाचे प्रदर्शन करू. या 2 दिवसीय महोत्सवामध्ये कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा विभाग प्रमुख श्रीमती कामिनी पवार मॅडम यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाची सांगता सांघिक खेळांनी झाली. हा क्रीडा महोत्सव इयत्ता नर्सरी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित करण्यात आला होता. यात विविध देशी आणि विदेशी खेळांचे आयोजन करण्यात आले होते.